नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची एक नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो। बघा, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत। ओके, हा GR आहे 24 जुलै 2026चा। ओके, तर या GR मध्ये काही गोष्टी सुधारित तरतुदीनुसार लागू करण्यात आलेल्या आहेत। पुढचा पॉईंट पाहूया मित्रांनो की महत्त्वाचं म्हणजे या GR मध्ये काय आलेलं आहे। बघा, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी, 10वी या गटासाठी त्या माध्यमाचे इंग्रजी वर्गांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना त्यांची व्यावसायिक अर्थता माध्यमांसह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांना शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे ते माध्यम अथवा शालांत परीक्षा जी द्वितीय भाषा विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्यांची उमेदवारी विचारात घेण्यात यावी। म्हणजे ज्या माध्यमातून आपण कंप्लीट केलेलं आहे आपलं एज्युकेशन त्या माध्यमांच्या जागेसाठी आपण पात्र आहोत असे यांनी सांगितलेलं आहे। ते म्हणजे जसं की हिंदी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम ह्या जर जागा आल्या तर त्या माध्यमांसाठी आपण पात्र आहोत। ओके, तर बघा, मेन इथं तरतूद काय करण्यात आलेली आहे। इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरिता व्यावसायिक अर्थता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्थता निश्चित करण्यात आली आहे। त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्थता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नाही मात्र 12वी सायन्स किंवा BA MA इंग्लिश किंवा BSc MSc अशी अर्थता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे असे वाचावे। म्हणजे ज्या आता 1ली ते 5वी या गटासाठी जर त्यांना कॅन्डिडेट मिळाले नाही इंग्लिश मीडियमचे तर काय करणार की ज्यांचं 12वी सायन्स किंवा मग BSc MSc BA MA इंग्लिश मीडियम इंग्लिश आहे अशा विद्यार्थ्यांना ते उमेदवारांना ते चान्स देणार आहेत तर 1ली ते 5वी या जागेसाठी ओके शिक्षक होण्यासाठी। हा जो GR आहे मित्रांनो तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता। ओके, ही होती आजची नवीन अपडेट। अशाच न्यू अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि जर तुम्ही TET CTETची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्रिवियस इयर क्वेश्चनचे, तेही चेकआउट करा। थँक्यू।